आई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अवनी ही अण्णांचा चेहरा आणि त्यांचं बोलणं ऐकत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की अण्णा बहुतेक दारू प्यायले आहेत. तेव्हा ती तो तांब्या घेते, वास घेऊन पाहते तर म्हणत असते, अण्णा ह्यात काय आहे? तेव्हा अण्णा म्हणत असतात, अगं काय आहे म्हणजे? त्याच्यामध्ये पाणी आहे. तेव्हा अवनी म्हणत असते, पाणी आहे? मग याचा एवढा घाण वास कसा येतोय? म्हणजे अण्णा तुम्ही पाणी सांगून दारू पितायत? असं का करताय अण्णा? तेव्हा अण्णा म्हणत असतात, माफ कर सुनबाई, माफ कर. म्हणजे त्याचं काय झालं ना, पण मला अजिबात चढली नाही हां. हे बघ मी अगदी नॉर्मल आहे. बघ मला नाही चढली. अवनी म्हणत असते, अहो पण अण्णा. तेव्हा अण्णा स्वतःचा कान पकडतात आणि अवनीला म्हणत असतात, आता हे शेवटचं. इथून पुढे असं नाही होणार. हे बघ अवनी, खरंच शेवटचं. सॉरी सुनबाई, सॉरी. आता मात्र इथे अवनी तिथून निघून जाते. तो तांब्या ठेवते आणि तेव्हा मात्र अण्णा स्वतःलाच इथे त्रास करून घेतात आणि म्हणत असतात, किती माती खाल्ली. तलब झालीच होती, वेळ आली होती, तर थोडं तरी कंट्रोल करायला पाहिजे होतं ना. ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे केल्यात मी, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. दुसरीकडे आपण पाहतो, पाण्या गॅरेजवर गेल्यानंतर तिथे आता पायलचा ड्रामा सुरू झालेला असतो. पायल अक्षरशः दबंग स्टाईलनेच तिथे आलेली असते. गाडीवर येते, हेल्मेट घातलेलं असतं, त्याचबरोबर डोळ्यावर गॉगल चढवलेला असतो. अगदी स्टाईलमध्येच ती स्कूटी पाण्याच्या समोर पार्क करते आणि त्यानंतर मात्र इथे ती स्टाईलमध्येच स्कूटीवरून उतरत असते. जेव्हा पाण्या येणाऱ्या पायलला पाहतो तेव्हा मात्र त्याला धक्काच बसतो, कारण आज इथे पायल फारच क्यूट आणि सुंदर अशी दिसत असते. मग आता इथे डोक्याला लावलेलं हेल्मेट काढते आणि फेकते, तेव्हा संभ्या मात्र ते हेल्मेट पकडतो आणि तेव्हा ती आता पाण्याच्या बाजूला जाऊन उभी राहते. पाण्याला मात्र आता स्वतःचीच लाज वाटू लागलेली असते. एवढ्या वेळा मी इथे पायलला इग्नोर केले, टाळले, पण ही मात्र काही केल्या माझा पिच्छा सोडत नाही. त्यामुळे मला हिच्याशी बोललं पाहिजे का असा कुठेतरी जाऊन विचार करत असतो. पण पायलचं मात्र आल्याला चालू होतं. कोण आहे ती? माझ्यापेक्षा सुंदर आहे का? माझ्यापेक्षा हँडसम आहे का? माझ्यापेक्षा चांगली दिसते का ती? असं दिसणं आणि असं असणं शक्यच नाही आहे. कोण आहे कोणती? काय रे, बोल ना. इथे तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची तिच्यामध्ये हिंमत आहे का? माझ्या इतकं तुझ्यावर प्रेम करण्याची तिची हिंमत आहे का? सांग ना, कोण आहे ती? बोल ना. आणि तुला ती आवडायला लागलेली आहे? एकदा का मला ती दिसू दे बरं का पाण्या. जर ती दिसली ना, तर मग इथे मी काय करेल ना मला सांगताच येणार नाही. अरे, तुला बघितल्याशिवाय माझा एकही दिवस इथे सुरू होत नाही. आणि तू अशा पद्धतीने वागतोयस. का वागतोयस असं? का करतोयस हे सगळं काही? मला कळतंय ना, इथे तुला मीच आवडते, पण तू दाखवत नाही आहेस ना. तुला आणखी एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना, तरीसुद्धा इथे तू फक्त माझा आहेस. अरे, ह्या गॅरेज चालण्यासाठी इथे मी किती आणि कशा कशा पद्धतीने रील्स बनवू राहिले ते तुला कळतंय का? जेव्हापासून मी रील्स बनवू राहिले ना, तेव्हापासून इथे तुझ्या दुकानावर किती गॅरेजवर किती लोक यायला लागलेले आहेत हे सुद्धा तुला समजत नाही का? तेव्हा मात्र संभ्या म्हणत असतो, हो, अगदी बरोबर बोलायला असा. आमच्या इकडची गर्दी तर फारच वाढली आहे. इथे मात्र हे सगळं काही सुरू असताना पाण्या म्हणत असतो, ती अगदी तुझ्यासारखी नाही, ती खूप क्यूट आहे. तिचं माझ्यावर आणि माझं तिच्यावर दोघांचंही एकमेकावर फार प्रेम आहे. असं इकडे आता ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, हो का? हो का? तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे का? असं आहे का? पण आता तर मी शांत बसणारच नाही. मलासुद्धा बघायचंच आहे ना, ती कोण आहे, काय आहे आणि तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे तर. तिला एकदा का माझ्यासमोर येऊ दे. ती जर एकदा माझ्यासमोर आली ना, तर मग मी तिला दाखवून देते की मी कोण आहे म्हणून. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र रागानेच तिथून निघून जाते. रागाने तिथून निघून गेल्यानंतर आता मात्र इथे हा म्हणत असतो, बापरे बाप, तुझं मात्र आता काही खरं नाही आहे बरं का. म्हणजे इथे तुझं काहीच खरं नाही आहे. तुझं काय होईल ना ह्या सगळ्या गोष्टी तुला तर काही समजणारसुद्धा नाही आहेत. कळतं आहे का तुझ्या? येतं आहे का ध्यानामध्ये? असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही सुरू असताना आपण पाहतो इथे मात्र दुसऱ्या बाजूला हा आपला महेश काम करत असतो आणि महेश काम करत असताना आता इथे मात्र त्याला दत्तूचा फोन आलेला असतो. रामराम साहेब असं इकडे तो बोलत असतो
आणि असं बोलल्याबरोबर लगेचच तो म्हणत असतो, कोण बोलतंय, कोण बोलतंय? अहो तुमचा हितचिंतक बोलतोय. तुमच्या ध्यानात येत नाही आहे का? कोण हितचिंतक? अहो साहेब, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता. मग त्या व्हिडिओची क्वालिटी वगैरे हे सगळं कसं होतं ते तुम्ही पाहिलं नाही आहे का? व्हिडिओची क्वालिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलं नाही आहे का? अहो तुम्ही पाहायला हवं होतं त्या व्हिडिओची क्वालिटी आणि ते सगळं काही. अहो मला वाटलं तुम्ही ते सगळं पाहिलं असेल. नाही का पाहिलं तुम्ही? असं का केलं तुम्ही? करायला पाहिजे होतं ना हे सगळं. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही तुमच्या बहिणीला कधी घेऊन जाणार आहेत ते सुद्धा सांगत नाही आहात तुम्ही. आणि तेव्हा इकडे लगेचच तो म्हणत असतो, हे बघा, तिला कसं घेऊन जायचं, काय करायचं याची सगळी सोय आम्ही केलेली आहे. त्यामुळे उगाचच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अजिबात मुळातच सांगायच्या नाही आहेत. ती माझी बहीण आहे ना, मग माझ्या बहिणीला तिथून परत कसं आणायचं, काय करायचं हे आमचं आम्ही बघून घेऊ, कळलं का? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि त्यानंतर फोन ठेवून देतो. आता मात्र दत्तूचं इकडे पूर्ण हे झालेलं असतं. दत्तू विचार करू लागलेला असतो, आता तर काय करायचं? तो विदेशी माल मला भेटणारा सुद्धा नाही आहे. मला तर तो विदेशी माल हवा होता, पण तो विदेशी माल जर मला नाही भेटला तर काय करायचं? आता तर ह्याने सुद्धा फोन ठेवून दिला. तेवढ्यातच आता इथे ही आलेली असते सुलू आणि सुलू म्हणत असते, काय रे, काय झालं दत्त्या? असा का बडबड करतोयस? काही नाही गं, जाऊ दे. अगं त्या लोकांना फोन केला होता आणि त्या लोकांना फोन करूनसुद्धा काही एक फरक पडला नाही. एवढं सगळं सांगितलं पण त्याने काहीही फरक पडला नाही. काय काय सांगितलंस काय तू त्यांना? अगं काय सांगू तुला, मी त्यांना काय सांगितलं तेच तर विचारते, काय सांगितलंस तू त्यांना? तेव्हा ती म्हणत असते, अरे दे ना सोडून, एवढं कसला? अगं नाही गं, मला माझा माल हवा होता. आता तो मला माझा मालसुद्धा भेटणार नाही. मग मग मी आता काय करू, काय करू मला कळतच नाही. आणि तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, मला ना दत्तू हल्ली ना तुझं काय चाललं आहे ना तेच कळत नाही. तू कसा वागतो, काय वागतो ना, ह्या सगळ्या गोष्टी ना माझ्यासाठी खरंच खूप अशक्य आहेत बरं का. म्हणजे तू तरी इम्पॉसिबल आहेस. कळतच नाही आहे मला की नेमकं तुझं काय चाललेलं आहे. तर त्यावेळेला इथे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इथे संगीता फार रडत असते. तेवढ्यातच तिच्याकडे आता स्वाती आलेली असते आणि स्वाती आल्यानंतर ती म्हणत असते, आई काय झालं आहे? काय एवढं रडताय तुम्ही? प्लीज जरा शांत बसा ना. एवढं रडायची वगैरे काहीही गरज नाही आहे. का रडताय? त्याच वेळेला आता इथे ती म्हणत असते, नाही नाही, रडत वगैरे असं काहीही नाही आहे. मग पण मला अवनीची फार आठवण येते गं. मला काय करावं ना तेच मला काही समजत नाही आहे. काय करू गं मी अवनीसाठी? अगं हो नाही, कारण मला बघ ना, अगं किती नाही म्हटलं तर ती माझी लेक आहे गं. आणि 9 महिने मी तिला पोटामध्ये वाढवलं आहे. 9 महिने पोटामध्ये वाढवलं आहे आणि त्याचबरोबर तिला लहानाचं मोठं केलं आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू, एवढं सगळं काही असतानासुद्धा आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तिची मला काळजी आहे गं. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तिच्याविषयी काय करावं आणि काय नाही ते मला समजतच नाही आहे. काय करू मी तेच मला कळत नाही आहे. अगं तिनं त्या मुलाशी लग्न केलं आहे, त्यामुळे कमीत कमी ती तिच्या आयुष्यात तरी इथे सुखी असावं असं मला वाटतंय. पण खरंचच ती तिच्या आयुष्यात सुखी असेल का तेच मला काही केल्या कळत नाही. आणि तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं. अगं बघ ना, ती त्या घरामध्ये राहते. ती त्या घरामध्ये तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली. पण खरंचच तिचं स्वप्न पूर्ण होईल का? आणि त्याचबरोबर इथे अहो आई, कसं स्वप्न होणार आहे तिचं पूर्ण? तुम्हाला सांगू का आई, अहो ती त्या घरामध्ये गेली खरी, पण घरामध्ये गेल्यानंतर आई तुम्हाला सांगू का, हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना तिचे सर्टिफिकेट्स वगैरे ती तसलं काहीही घेऊन गेलेली नाही आहे. आणि सर्टिफिकेट्स वगैरे घेऊन न गेल्यामुळे आता काय करावं काय नाही ना ते समजत नाही आहे. आणि आई तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, हे बघा, ती सर्टिफिकेट्स वगैरे घेऊन गेली नाही. मग अगं ऐक ना, एक काम कर ना, तू तिला सर्टिफिकेट्स वगैरे दे ना. पण आई मी कसं सर्टिफिकेट्स वगैरे देणार आहे तेच मला काही कळत नाही. अगं असं काय करतेस, तिला इथे आपल्या घरी बोलावून घे ना. आणि बोलावून घेतल्यानंतर तिला ते सगळे सर्टिफिकेट्स वगैरे दे ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे मात्र ती म्हणत असते, पण आई ती येईल का? येईल ना, तू तिला फोन कर आणि फोन केल्यानंतर ती नक्कीच आपल्या इथे येईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे.
असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच ती म्हणत असते हो चालेल ना, मग मी ती लगेच फोन करते. आणि त्याच वेळेला आता इकडे ती फोन करते आणि फोन केल्यानंतर ती म्हणत असते हो चालेल ना. आणि त्याचबरोबर ती अवनीला फोन करते. अवनी म्हणत असते हां बोल. तेव्हा ती म्हणत असते आणि त्यावर अवनी हे बघ तुला तुझे सर्टिफिकेट्स आहेत ना, पाहिजेत ना. आणि त्यावेळेला ती म्हणत असते हो पाहिजेत ना मला सर्टिफिकेट्स, तू ते सर्टिफिकेट्स घेऊन ये ना. आणि त्याच वेळेला इकडे ती म्हणत असते नाही नाही तू घ्यायला ये सर्टिफिकेट्स. आता मात्र ती म्हणत असते हो पण मी कशी येणार आहे घ्यायला, अगं मी जर घरी आली तर दादाला काय वाटेल, दादा कसा विचार करेल, हे सगळं तुला माहिती ना. तेव्हा ती म्हणत असते तू नको काळजी करूस, तुला सांगितलं ना मी फक्त तू ये म्हणून आणि सर्टिफिकेट्स वगैरे घेऊन जा म्हणून. तेव्हा लगेच आता इथे अवनी म्हणत असते पण बाबांचं काय. तेव्हा ती म्हणते बाबांचा एवढा विचार करू नकोस. बाबा आणि त्याचबरोबर महेश हे दोघेही जण ना आता इथे एका ठिकाणी जाणार आहे. त्यांना दुपारी मीटिंग आहे आणि दुपारी मीटिंग असल्यामुळे ते तिकडे जाणार आहेत. तू बिनधास्त ये इथे, असं म्हटल्याबरोबर लगेचच आता आपण पाहतो की इकडे अवनी म्हणत असते ठीक आहे, आईंना सुद्धा तुला भेटायचं आहे असं सुद्धा ती सांगते. आणि त्यावर आता हे सगळं बोलणं झाल्यानंतर ती लगेचच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घरी सगळ्यांना सांगते. पण राजा मात्र स्पष्टपणे तिकडे जायचं नाही असं सांगत असतो. आणि जायचं नाही असं सांगितल्याबरोबर आता मात्र अवनी म्हणत असते का नाही जायचं, अरे तिकडे जाणं माझ्यासाठी फार जास्त गरजेचं आहे, तू वेडा आहेस का, असं कसं करू शकतोस तू, माझ्यासाठी ते सर्टिफिकेट्स आणणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला ते सर्टिफिकेट्स आणावेच लागणार आहेत. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो त्याची काही गरज नाही आहे. अहो तिकडे गेले आणि त्या लोकांनी तुमच्यासोबत काही बरं वाईट केलं तर मग काय करायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. असं बोलल्याबरोबर ती म्हणत असते अरे वेडा आहेस का तू, माझ्यासाठी माझं आयुष्य महत्त्वाचं आहे. आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो पण त्यांनी तुझ्यासोबत काही केलं तर मग काय करायचं. तेव्हा ती म्हणत असते ते लोक माझ्यासोबत काही करणार नाही आहेत, तू अजिबात काळजी करू नकोस, कारण त्यांचा माझ्यावर तेवढाच जास्त जीव आहे, त्यामुळे तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण आता मात्र त्यांच्याकडे बंदूक वगैरे आहेत आणि ते बंदूक वगैरे चालवल्या तर मग काय करायचं तुला कळतंय का. तेव्हा अवनी म्हणत असते तुम्ही माझ्यासोबत असं का वागताय, ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार का करताय, बी पॉझिटिव्ह प्लीज. मला सर्टिफिकेट्स आणायला जायचं आहे आणि तुम्हाला एवढंच जर वाटतंय ना तर तुम्ही तुमच्यापैकी कोणीतरी माझ्यासोबत एक जण चला. पण आता इकडे हा म्हणत असतो, पाण्या म्हणत असतो माझं गॅरेज आहे मला तर नाही जमणार. तेव्हा यशोदा म्हणत असतो मलासुद्धा नाही जमणार, मला ना इथे एका साईटवर उद्या खूप अर्जंटमध्ये जायचं आहे, त्यामुळे मलासुद्धा तिकडे नाही येता येणार. त्याच वेळेला आता इकडे अवनी म्हणत असते मग तुम्हाला येता येणार नाही तर माझी जाते ना मी. तेवढ्यातच आता इथे धन्या म्हणत असतो मी येतो ना वहिनी, मी तुमची व्यवस्थित काळजी घेईन. तेव्हा इथे आता सगळेजण त्याला म्हणत असतात तू काय काळजी घेणार आहेस त्यांची, तुला धड नीट चालता येत नाही आणि तू काय जबाबदारी पार पाडणार आहेस. तेव्हा तो म्हणत असतो तुम्ही सगळेजण माझ्यावर संशय घेऊ लागलायत का, तुम्ही माझ्यावर का आणि कशामुळे संशय घेताय. हे बघा असं काही बी करू नका, मी वहिनीची व्यवस्थित काळजी घेईन. वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला माहिती ना मी तुम्हाला इथे सुखरूप परत घेऊन येईल म्हणून. तेव्हा अवनी म्हणत असते हो माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, ठरलं तर मग आता उद्या आपण दोघांनी जायचं. पण इथे मात्र यशोदा म्हणत असतो पण तुम्ही दोघेही जण एकमेकांची व्यवस्थित काळजी घ्या, मला तर खरंच खूप टेन्शनसुद्धा आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे, आम्ही व्यवस्थित जाऊ आणि व्यवस्थित काळजी वगैरे घेऊ. पण इथे मात्र अवनी म्हणत असते हे बघा ते माझ्या घरचे आहेत, ते मला काही नाही करणार, ते मला मारणार वगैरे अजिबातच नाही, तुम्ही नका काळजी करू. आणि तसंही धने माझ्यासोबत आहे ना, धनू तू माझ्यासोबत चल उद्या तयार हो छान. तेवढ्यातच आता इथे हा राजा म्हणत असतो अहो तुम्हाला कळत नाही आहे तुम्ही काय बोलताय ते, अहो हा काय मदत करणार आहे तुम्हाला, हे बघा याच्याने काही होणार नाही आहे, प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून घ्या तुम्ही, तुम्ही ह्याला सोबत घेऊन जाऊ नका. पण मग मात्र आता इकडे काडी पहिलवान आहेस तो. आणि तेव्हा तो म्हणत असतो तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही आहे का, आणि जर तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नसेल तर मग हे कसं चालणार आहे. पण काही जरी झालं ना तरी मला मात्र तिकडे जायचं आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आणि वहिनी
हो, मी वहिनीसोबत सिम कार्ड आणण्यासाठी सुद्धा गेलो होतो ना, मग आत्तासुद्धा मी त्यांच्यासोबत जाईल आणि त्यांची काळजी घेईन. मग आता इथे अवनी सर्वांना सांगत असते की आता हे फायनल झालं आहे. काही झालं ना तरीसुद्धा उद्या धन्या आणि मी आम्ही दोघेही जण जाणार आहोत. दुसरीकडे आपण पाहतो आता सुलू मात्र फार विचारत असते. सुलू म्हणत असते त्या पोरीच्या भावाने तर इथे सांगितलेलं आहे की ते लोक तिला इथून घेऊन जाणार आहेत म्हणून. पण मग आता घेऊन जाणार आहेत तर अजून ती कशी गेली नाही? नेमकं त्या देशमाने लोकांनी काय गेम केला असेल, कोणता गेम केला असेल, ही गोष्ट तर आता काही जरी झालं तरीसुद्धा आपल्या लक्षात येतच नाही. पण मग कसं आणि कशा पद्धतीने हे सगळं समोर आणायचं तेच काही कळत नाही. म्हणून ती फेऱ्या मारत असते. तेव्हा फेऱ्या मारत असताना दत्तू म्हणत असतो, अगं काय चाललंय सुले, जरा तरी गप्प बसणार आहेस का? किती आणि कशा फेऱ्या मारणार आहेस? तेव्हा सुलू म्हणत असते, काय करू? फेऱ्या मारू नको तर काय करू सांग ना. अरे ती पोरगी अजूनही त्याच घरामध्ये आहे आणि ती पोरगी अजून त्या घरामध्ये असल्या कारणाने मला तर समजत नाही की काय करावं आणि काय नाही म्हणून. बोल ना, कशी ती तिथून निघून जाणार आहे? तेव्हा लगेच आता इथे तो म्हणत असतो, तू नको काळजी करूस, होईल काहीतरी. अगं ते देशमाने आहेत आणि ते देशमाने मात्र इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या पोरीला नक्कीच इथून घेऊन जातील याची मला खात्री आहे. आता मात्र आवून निघून गेलेली असते, तिला आराम करायचा असतो, झोपायचं असतं. पण इथे मात्र राजा म्हणत असतो, तुला सांगू का, मला खूप टेन्शन आलेलं आहे. मला त्यांच्या घरच्यांची फार भीती वाटते आणि त्याचबरोबर त्या जर गेल्या आणि पुन्हा आल्या नाही तर मग काय करायचं? आणि तुला हा जबाबदार नागरिक वाटतो का? ह्याला काय करणार आहे सांग बरं तू, आपण ह्याला पाठवायला लागलेलो आहोत म्हणून. तेवढ्यातच आता इथे पाण्या म्हणत असतो, हे बघ मला कळतंय तुझं वहिनीवर फार प्रेम आहे आणि वहिनीचं सुद्धा तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस, त्या नक्की परत येतील. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुमचं स्वप्न पूर्ण होईल. तेव्हा मात्र राजा म्हणत असतो, आता धन्याला धमकी देतो आणि म्हणत असतो, मला प्रत्येक दर मिनटाला फोन करायचा, समजलं? तिथं काय होतंय काय नाही ह्या सगळ्या गोष्टींच्या अपडेट्स तू मला द्यायच्या, कळलं? मला याच्या पलीकडे काहीही नको आहे. तेव्हा धन्या म्हणत असतो, एका एका मिनिटाला मी तुला कसा फोन करणार आहे? त्याच वेळेला यशोदा त्याच्याकडे येतो आणि म्हणत असतो, हे बघ धन्या, उद्या तुला वहिनीची जिम्मेदारी आणि काळजी हे सगळं काही घ्यायचं आहे. येतंय तुझ्या लक्षामध्ये? काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांना सुखरूप परत घेऊन यायचं आहे, कळलं तुला? काही वाटलं तर आम्हाला फोन करायचा आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. इकडे मात्र राजा फार अस्वस्थ असतो आणि राजाची ही अस्वस्थता पाहिल्यानंतर आता यशोदाला सुद्धा थोडंसं टेन्शन येत असतं. कारण राजाचं अवनीवर प्रचंड प्रेम आहे आणि ते प्रेम पाहिल्यानंतर आता मात्र तो सुद्धा विचार करू लागतो की खरंच हा म्हणतो तसं होऊ शकतं का? खरंच इथे अवनी पुन्हा येईल का? आणि त्याचबरोबर तसं पाहायला गेलं तर त्यांच्या वडिलांना त्यांची काळजी असेलच ना. इकडे मात्र आता हे सगळं सुरू असताना पाण्या इथे धन्याला समजवत असतो आणि म्हणत असतो, हे बघ काळजी घेऊ नकोस. जेव्हा मोठा भाऊ आपल्यावर रागवतो ना तेव्हा तो त्याचा हक्क असतो आणि त्यामुळे जरी तो रागवला ना तरीसुद्धा आपण एवढ्या फारसा विचार करायचा नाही आणि कोणत्याच गोष्टी मनावर सुद्धा जास्त घ्यायच्या नाही. ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं, समजलं? तो काळजीसाठी इथे तुझ्यावर रागवलाय ना म्हणून तू सोडून दे, कळतंय तुला? येते तुझ्या ध्यानामध्ये? तर इथे मात्र आपण पाहतो की आता इकडे राजाला त्या सगळ्या गोष्टी आठवतात की कशा पद्धतीने अवनी एकदा त्यांच्याकडे गेली होती आणि त्यानंतर महेशने मात्र तिला धक्के मारतच त्या घरातून बाहेर हाकललं होतं. आणि त्यानंतर आतासुद्धा हे सगळं ह्याच पद्धतीने झालं तर मग काय करायचं? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवनी जर पुन्हा त्या घरात गेली आणि पुन्हा जर परत नाही आली तर मग मी कसा तिच्याविषयी राहू, असा राजा मनामध्ये विचार करत असतो. अवनी मॅडम, तुम्ही माझं प्रेम आहात आणि तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्याचबरोबर आता इथे यशा येतो आणि यशा त्याला समजावतो आणि म्हणत असतो, हे बघ, त्यांनी आपल्या सगळ्या घरातल्यांना स्वीकारले, आपल्या घर स्वीकारले, आपण भावंड कसे आहोत हे स्वीकारले आणि मग त्यामुळे त्यांचं तुझ्यावर प्रेम असणारच ना, असं पाण्यासुद्धा म्हणत असतो. आणि त्यावर आता हा एवढा विचार का करतोय आणि त्या का नाही येणार परत? दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं आहे, त्याचबरोबर आपलं हे घर कसं आहे, आपले अण्णा कसे आहेत, त्याचबरोबर आपण भावंड कसे आहोत, हे सगळ्या गोष्टी पाहून इकडे त्याने आपल्याला स्वीकारलं
आहे ना, मग स्वीकारला आहे तर याला एवढी काळजी करण्याची काय गरज आहे, त्याला सांग ना की नक्कीच त्या परत येतील म्हणून, असं आता इकडे पाण्यात म्हणत असतो. तेव्हा मात्र इथे यशोदाला सुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं असतं, कारण नाही म्हटलं तरीसुद्धा अवनीची आता इकडे सगळ्यांना सवय झालेली असते. आणि जर अवनी अचानकच गायब झाली, अचानकच अवनी मात्र इथे दांगटांच्या घरी गेली तर मग काय करायचं, असा सुद्धा विचार एकूण एक सगळ्यांच्या मनामध्ये येत असतो. तर आता मात्र इकडे राजा म्हणत असतो, अवनी मॅडम, खरं तर इथे मला नाही माहिती तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, पण माझं मात्र तुमच्यावर प्रचंड आणि भरपूर प्रेम आहे. तुम्ही त्या घरामध्ये गेलात आणि खरंच तुम्ही पुन्हा परत नाही आलात तर मी इथे तुमच्या विना नाही जगू शकणार, असं इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या राजा देवासमोर हात जोडून उभा असतो आणि देवाला प्रार्थना करत असतो आणि म्हणत असतो, अवनी मॅडम त्यांच्या घरी माहेरी गेले आहेत, त्यांचं सगळं सुखरूप होऊ दे, त्याचबरोबर त्यांना सुखरूप पुन्हा ह्या घरामध्ये येऊ दे, अशी तो देवाकडे प्रार्थना करत असतो. आणि जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो नेमकं त्याच वेळेला इथे दिवा विझला जातो. जेव्हा दिवा विझला जातो त्यावेळेला मात्र इकडे राजाला टेन्शन आलेलं असतं. आता अवनी जाऊन पोहोचलेली असते. अवनी जाऊन पोहोचते तेव्हा मात्र सगळ्या घराकडे पाहते, नजर फिरवते आणि सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या होत असतात. आता इकडे ती म्हणत असते, मी माझे सर्टिफिकेट्स घ्यायला आली आहे. तेवढ्यातच महेश येतो. महेश जाऊन पटकन दरवाजा बंद करतो आणि पटकन जाऊन दरवाजा बंद केल्याबरोबर आता मात्र अवनी म्हणत असते, हे काय आहे, तुम्ही काय करताय, मला माझे सर्टिफिकेट्स हवे आहेत. तेवढ्यातच जो राजा धन्या आहे तो मात्र बाहेर उभा असतो. धन्याला तर आता काय करावं काय नाही ह्या अजिबात गोष्टी समजत नसतात आणि त्यामुळे मात्र इकडे तो ताबडतोब राजाला कॉल करत असतो की वहिनी आतमध्ये आहेत पण त्या लोकांनी दरवाजा बंद केलेला आहे म्हणून. आता राजासुद्धा धावतच इकडे निघालेला असतो. तेव्हा चंद्रकांत समोर येतात आणि म्हणत असतात, सर्टिफिकेट्स तुला काही मिळणार नाही आहे. आत्ताच्या आत्ता त्या ड्रायव्हरला इथे सोडचिठ्ठी द्यायची आणि ड्रायव्हरला सोडचिठ्ठी देऊन इथे विवानसोबत लग्न करायचं, समजलं, आणि ह्या घरामध्ये परत राहायचं, अजिबात तिकडे पाऊलसुद्धा टाकायचं नाही, असं अवनीला आता चंद्रकांत देशमाने स्पष्टपणे सांगत असतात. पण आता प्रेक्षकांनो, अवनी त्या त्या कोण तो विवान म्हणजेच त्याला काय म्हणते ती बॉडी बिल्डर, हां, त्या बॉडी बिल्डरबरोबर लग्न अजिबातच करणार नाही. आणि त्याचबरोबर इथे राजा येऊन अवनीला सुखरूप घेऊन परतसुद्धा जाताना आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात उद्याच्या भागात.